कमळे, मी तुला सबूत देतो, मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. बेटर. कमळे, आय एम रिअली हॅपी टुडे. फायनली मुंबईला यायला रेडी झालीस. आय एम रिलीफ्ड. आणि आय एम शुअर आबा सुद्धा समाधानी असतील, खुश असतील खूप आज. सर, खरं मी आबांचे सपन विसरलो नव्हतं. वाट अवघड निवडली होती आणि तुम्ही ती सोपी करून दिली. सर, खरंच थँक्यू. तुम्ही मला हे सगळं समजून सांगायला लई कष्ट घेतले, लई त्रास सहन केला. एवढं काही केलं नाही ग मी कमळे. तुला मी म्हणालो ना, मी सगळं तुझ्यासाठी थोडी केलंय, स्वतःसाठी पण केलंय ना. एक बोलायचं होतं कमळे. म्हणजे आधी बोललोय मी, पण परत एकदा आणि शेवटचं. कमळे, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खूप म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतकं प्रेम करतो तुझ्यावर. आणि माझं स्पष्ट मत आहे, मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते तुलाही वाटलं पाहिजे असं हट्ट नाही आहे, गरजच नाही. तू कदाचित नसशील तसा विचार केला, करणारही नाहीस. खरं आपण मित्र राहू, काहीच हरकत नाही. मी कायम आहे तुझ्या पाठीशी. तू थांबू नको, पण तू कर. तुला जे योग्य वाटतंय ना ते कर. मुंबईला जा, शिक्षण पूर्ण कर, आबांची इच्छा पूर्ण कर. रिमेंबर दॅट आय विल ऑलवेज लव्ह यू. कमळे, तुला कदाचित राग आला असेल माझा. कदाचित माझा चेहराही बघावासा नाही वाटणार तुला, पण मला तेही चालेल. पण कमळे, माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. तू माझी साथ दे किंवा नको देऊ, मी तुझी साथ नाही सोडणार कधीच. मी जिवंत आहे तोपर्यंत तर शक्यच नाही. आणि कठीण प्रसंगात कधी मागे वळून बघितलंस तर कदाचित तुझी सावली सोडून गेली असेल तुला, पण मी नाही जाणार. मी आहे कायम तुझ्या बरोबर. उशीर झालाय, फार वेळ थांबू नकोस, आता आई वाट बघत असेल.
मी येतो. काळजी घे. ही कमळी फक्त दिसते साधी, पण ही अत्यंत हुशार मुलगी आहे. हिला बरोबर माहिती आहे माणसांना कसं आपलंसं करायचं, कसा त्यांचा विश्वास संपन्न करायचा. इनफॅक्ट अन्नपूर्णाताईंसोबतही हेच केलं. त्यांची खोटी नात बनवून आली, त्यांचा विश्वासघात केला. आई मुलाच्या पवित्र नात्याला, आजी नातीच्या प्रेमळ नात्याला कलंक लावलाय तुम्ही. तू आज या घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातूनच बाहेर निघून जा. त्यांचं कशाला, मला सुद्धा हिने भुरळ पाडली होती. इतकी की मी ऋषी आणि तिच्या एंगेजमेंटला सुद्धा तयार झाले. ऋषीच्या आणि कमळीच्या लग्नाला माझा होकार आहे. या एंगेजमेंट नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ऋषी कमळीच्या आणखीनच जवळ आलाय. कायम प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभा राहतो, तिची खूप काळजी घेतो. नो, हे सगळं कुठेतरी थांबायलाच हवं. ऋषी भावनेच्या भरात येऊन कुठला निर्णय घेणार नाही. हा, पण जर कोणी त्याला आपल्या जाळ्यात अडकवत असेल आणि त्याला ह्या गोष्टीची जाणीव नसेल तर मात्र ऋषीला त्यातून बाहेर काढणं ही माझी जबाबदारी आहे. काहीही झालं तरी मी ऋषीला या सगळ्यातून बाहेर काढणारच.